श्री गरुड पुराण अध्याय 16। जो कोणी या पुराणाचे पठण किंवा श्रवण करतो त्याचे ऐहिक आणि पारलौकिक कल्याण होते। गरुडजी भगवान विष्णूंना पुढे म्हणाले, हे दयासिंधू भगवान, अज्ञानामुळे जीव जन्म मरण रूपी संसार चक्रामध्ये गुरफटवून जातो हे मी आपल्याकडून ऐकलं। आता मला यापासून मुक्तीचा मोक्षाचा उपाय काय आहे हे जाणून घ्यायचे आहे। हे भगवान, हे देवदेवेश, हे शरणागत वत्सल, या दुःखरूप साररहित संसार सागरामध्ये अनंत जीवराशी उत्पन्न होतात आणि नष्ट होतात, याला अंत नाही। हे सर्व सदा दुःखाने व्याप्त असतात, पीडित असतात, त्यांना कोठे सुखप्राप्ती होत नाही। हे प्रभू, कोणत्या उपायांनी यांची या अखंड चाललेल्या चक्रातून सुटका होऊ शकेल याविषयी आपण मला सांगा। गरुडजींच्या या प्रश्नावरती श्री भगवान म्हणाले, हे गरुड, तुम्हाला याविषयी विचारत आहेस तर मी तुला सांगतो, ऐक। याचे श्रवण केल्याने मनुष्य या संसार सागरापासून मुक्त होऊ शकतो।